नमस्कार. माझं नाव सिद्धेश्वर शिंदे. मी पंढरपूरचा आहे. आज नेटसपच्या व्यवसायानिमित्त मी नाशिकला आलो आहे. तर नाशिकमध्ये आल्यानंतर मला अशा व्यक्तीची भेट झाली ज्यांचं वय 60 आहे आणि ते नेटसपचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने करतात. असे आमचे नामदेव राऊत साहेब. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. माझं नाव नामदेव धोंडीराम राऊत, मुक्काम पोस्ट हस्ते तुम्हाला, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी गेली 35 वर्षे महिंद्रामध्ये नाही का नोकरी करत असताना मी 2022ला रिटायरमेंट झालो. त्यानंतर आमचे मित्र चव्हाण साहेब, या अगोदरही माझे 40 वर्षापासून त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी मला नेट सर्फ कंपनीबद्दल जे प्रोडक्ट आहेत, आता बाहेर 99 स्टेबलिस्ट जे असतील ते त्यांनी मला पूर्ण माहिती दिली. माहिती देत असताना मी 20 वर्षापासून तेव्हा प्रोडक्ट वापरले आपल्या नेट सर्फ कंपनीचे. आणि खरोखरच नाही का माझी एक हस्ते तुम्हाला इथे 10 एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये मी एक चांगल्या पद्धतीने नेट सर्फ कंपनीचे प्रोडक्ट वापरून उत्पन्न सुद्धा घेतलेलं आहे. पण मग माझी नोकरी असताना मला जास्त वेळ मिळायचा नाही. पण साहेबांनी नेट सर्फ कंपनीबद्दल मला चांगली तेव्हाही माहिती दिली होती, तर तुम्ही थोडं आमच्याकडे जर काम केलं तर बरं होईल. पण मी त्यांना सांगितलं, मी नोकरी करत असताना मला वेळ कमी आहे, कंपनीची नोकरी आहे, 12 घंटे मला वेळ जातो. तर मी आता 2022ला ज्यावेळेस रिटायर झालो तर साहेबांनी सांगितलं ठीक होते, तेव्हा तुम्ही कंपनीत काम करत असताना तुम्हाला वेळ मिळाला नाही, पण मग आता तुम्हाला तर फुल वेळ आहे. मग मी 2022ला रिटायर झालो. त्यानंतर आता जानेवारी 2026ला मी एक निर्णय घेतला, आपण मी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तर तिथं तरी मी सक्सेस नाही झालो, पण एक लोकांची जनसेवा या भावनेने मी एक सेवा करण्यासाठी नेट सर्फ कंपनीमध्ये मी आता अवेलेबल 24 तास म्हणजे जॉईंट आहे. कारण का मी चव्हाण साहेबांनी मला एक सांगितलं तर साहेब ठीक आहे, राजकारणामध्ये तुम्ही सक्सेस नाही झाला, पण एक या कंपनीमध्ये तुम्ही निश्चित सक्सेस व्हाल अशी तुम्हाला मी विनंती करतो. त्यांचा एक मान राखून त्यावेळेस माननीय थोरात साहेब आपल्या कंपनी नेट सर्फ कंपनीचे नाही का मेन अधिकारी नाशिकला आले होते. त्यांच्या मीटिंगला मला त्यांनी नेलं. त्यांनी थोरात साहेबांनी समजून सांगितलं की असं असं काम आहे, असं असं आहे. तेव्हा फास्ट ट्रॅक नेमकी कंपनीची एंट्री झाली होती जानेवारीमध्ये. तेव्हापासून मी खरोखर आता मला 5 महिने झालेले आहेत कंपनीचं काम करून. मी आज त्या कंपनी मार्फत 71,000 रुपये सुद्धा नाही का तिथे मानधन घेतलं. एक माझं ध्येय आहे का एक आज तरुण मुलांना आपल्याकडे आता गव्हर्नमेंटचं कसं आहे, आज कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकरी आहे. आपल्या कंपनीचं काम असं आहे का सरकारी नोकरीपेक्षा सुद्धा जास्त नाही का बेनिफिट नाही का घेऊ शकतो. तरी मी एक असं धरलं का आम्ही मतदारसंघामध्ये नाही का आता मी राजकीय क्षेत्रात होतो, ठीक आहे, काही गोष्टी लोकांना एक सेवा सुद्धा दिलेली आहे. पण माझं एक आता ध्येय आहे शेवट आज माझं 61 वर्ष आता रनिंग वर्ष आहे. तर एक लोकांना सामाजिक सेवा म्हणून आज तरुण मुलांना एक नोकरीची संधी द्या या कंपनी मार्फत मी द्यायचं ठरवलंय. आता तरुण मुलं नाही का खरोखर त्यांना आम्ही जो प्लॅन चव्हाण साहेबांनी मी आम्ही समजून सांगतो की ठीक आहे बाबा, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर नाही का 10,000 पेक्षा आमच्या कंपनीकडे काम तुम्ही करा, तुम्हाला एक चांगली भविष्य काळात संधी आहे. आता मी जर 60-61 वर्षाचं वय वर्ष असून मी जर काम करतो तर तुम्ही तर आज 25 वर्षाचे आहेत. तुम्ही एक आयुष्यभर 70-75-80 वर्षापर्यंत काम करू शकता. या कंपनीचं जर तुम्ही खरोखर कार्य केलं, आज कंपनीला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. कंपनीचं नाव या मार्केटमध्ये एक खरोखर चांगलं आहे बाकीच्या कंपन्यापेक्षा. तर तुम्ही जर नेट सर्फ मध्ये काम जर केलं तर खरोखर नाही का तुम्ही एक करोडपती म्हणून नाही का तुमचं नाव गणलं जाईल, असं मी त्यांना आवाहन करतो. आणि इथून पुढं शेवटपर्यंत म्हणजे 24 तास या कंपनीचं काम करून मी चांगल्या लोकांना घडवण्याची संधी माझ्या म्हणजे मी जे काम करतो ना त्याच्या मार्फत नाही का लोकांना सेवाही देतो आणि एक चांगल्या लोकांचं नाही का आयुष्य सुद्धा मी घडवायचं काम करणार अशी मी तुमच्या समोर गवाही देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नाही नाही, आपल्याला आता संपवायचे नाहीयेत, बरं. आपल्याला पुढचंही काय बोलायचं, कारण ह्या वयामध्ये माणूस बघा हा, बरोबर. नातवांना नातवांना खेळतो बरोबर. किंवा वेळ कुठे घालवायचा हा प्रश्नचिन्ह असतो, पण नंतर देवदेव करत बसतो किंवा आरोग्य शरीर साथ देत नाही. बरोबर. ह्या सगळ्या समस्या असतात. तर ह्या सगळ्या समस्या डावलून तुम्ही आज नेटसपचं काम करताना तुम्हाला एवढी एनर्जी ऊर्जा कशी काय मिळते? साहेब हे बघ, तेव्हापासून मी नॅचरा मोर नाही का, जे आपल्या कंपनीचं प्रोडक्ट आहे, हा. खरोखर एकदम म्हणजे सुंदर आहे. हा. कारण का तेव्हा नॅचरा मोरनी म्हणजे एक थकवा येत नाही, हा. काही नाही. मी सकाळी सकाळी जरी नाही का, आज 60 वर्ष झाले, हा. तसं मी 15-20 वर्षापासून नॅचरा मोर घेतो. हा. मला कुठल्याही प्रकारचा थकवा नाही. आज मी सकाळपासून जेव्हा 5 वाजता उठतो हा. तर संध्याकाळी 10 वाजले तरी मला थकवा जाणवत नाही. हा. त्यावेळेस एकच टाइम जेवण होते. ज्यावेळेस आता चव्हाण साहेब कसे आहेत, हा. फील्डवर गेल्यानंतर नाही का जेवणाचा भान राहत नाही, बरोबर. ना कुठल्या खाण्यापिण्याचं. हा. जेव्हा काम करताना नाही का, तेव्हा पार आम्हाला 10 वाजतात. बरोबर. पण मग या थकवा म्हणून नाही का, आता मला म्हणजे तर काही तुम्ही जाणवत नाही. नेटसपचं प्रोडक्ट नॅचरामोर घेता आणि त्यामुळे हा. तुमची एनर्जी एनर्जी दिवसभर नाही का, राहते, एकदम दिवसभर दिवसभर राहते. राहते. बरोबर. बरोबर. हा. आता मला सांगा की ह्या वयामध्ये जर बघितलं तर घरातून सपोर्ट मिळत नाही, व कुठे हा, चाललं बरोबर. काय करता, बरोबर. मुलं म्हणतात किंवा घरचे असतात, तर तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला सांगतात, तर त्यावेळेस तुम्ही घरच्यांना कसं मॅनेज करता? आता घरच्यांना म्हणजे खरोखरच मला तुम्ही आता साहेब सांगितलं ती अडचण आलीच होती. बर. आता घरच्या माणसांनी सांगितलं, आता रिटायर झाले, हा. आपल्याला बऱ्यापैकी नाही का, ठीक आहे पेन्शन कमी आहे मला बरोबर. कंपनीच्या हिशोबाने, हम्म. पण एक चांगलं आहे. आता कसं दोन्ही मुलं सरकारी नोकरीमध्ये आहेत. बर. मुलगी नाही का, मुलगी सुद्धा नाही का बांधकाम मध्ये सर्व्हिसला आहे. बर. मुलगा सुद्धा आरोग्य विभागाकडे सर्व्हिसला आहे. बर. म्हणजे सर्व फॅमिली सेटलमेंट आहे. बेस्ट. फक्त आता आम्ही नवरा बायको दोघांना किती लागतात, हा. पण तरी म्हणजे पत्नीने विरोध केला होता. हम्म. आराम करायचा, कशाला पैशाच्या मागे पळायचं. मला पैशाच्या मागे मला पळायचं नाही. हम्म. माझी एक प्रकृती सुंदर राहावी. हा? बरोबर आहे. जर आज मी नाही का फक्त जेवण केलं आणि झोपायचो, हो. परत 4 वाजता चहा मागायचा, बरोबर. त्यापेक्षा हे जर काम करून मी नाही का अजून माझं आयुष्य नाही का वाढणार. वाढवू शकतो हा. आणि लोकांना नाही का रोजगार म्हणून नाही का या नेट सब कंपनीचं मी म्हणजे काम देऊ शकतो आणि त्याचा आशीर्वाद मला म्हणजे त्या लोकांमार्फत मी घेऊ शकतो. अगदी बरोबर. हो. आता बघा बऱ्याच म्हणजे वयस्कर लोकांचा असा क्रम असतो की हो. आता मी 61 वर्षापर्यंत शिकत आलो, मी आता काय शिकणार आहे आणि मला कोण शिकवणार आहे, बरोबर ना? पण तुम्ही आज नेटसपच्या फास्ट ट्रॅक सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही ट्रेनिंगला कुठे कुठे जाऊन आलात? साहेब मी ट्रेनिंगला लोणावळ्याला गेलो, हा. नंतर गोव्याला गेलो साहेब. आता 25 वर्षाचे नेटसपला 25 वर्षाच्या नेट सरपला जेव्हा जॉईन नाही का म्हणजे कंपनी सेलिब्रेशन होतं, तर तेव्हा मी बघितलं ऑल इंडिया मधून नाही का माझ्यापेक्षा वयाने जास्त लोक होते. 75, 76, 80 वर्षाचे सुद्धा होते लोक. आता वय मला तसं सांगता येणार नाही, पण माझ्यापेक्षा वयाने जास्त लोक तिथं पाहिले. मग मला तर असं वाटलं जर मी तर आताच 61 आहे नाही का, मी अजून 10-15 वर्ष 20 वर्ष नाही का या कंपनीचं मनापासून काम करू शकतो. त्यामुळे नाही का तिथं पाहिल्यानंतर मला एवढी ऊर्जा आली तर मी अजूनही त्याच्यापेक्षा जास्त 5 जोमाने कामाला लागला. पण आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही फास्ट ट्रॅक मध्ये आहात. 5 महिने झाले, आता 6वा महिना चालू आहे. तुम्ही ह्या महिन्यात मेंटेन करा. आता जुलैमध्ये नवीन फास्ट ट्रॅक येतोय, तर तुमच्या टीम मधून किती लोक तुम्ही फास्ट ट्रॅक? टीम मधून कमीत कमी मी 10 ते 15 लोक नाही का मी जॉईन करायचा निश्चित प्रयत्न करणार आहे. आता तर ह्या फास्ट ट्रॅक मध्ये म्हणजे आता जूनचा तरी 5 लोक माझे नाही का प्रो होतील फास्ट ट्रॅकला, फ्री फास्ट ट्रॅकला असं. आणि जुलै पासून तर मग 15-1 लोक नाही का मी आणणार नाही का. बरोबर. आणि त्याच्यानंतर तर मग आता कसं माझं ध्येय आहे कमीत कमी 50 लोक फास्ट ट्रॅकला मी जॉईन करणार शेवटपर्यंत, असे माझं ध्येय आहे. परमेश्वरांनी मला चांगली म्हणजे सुबुद्धी दिली तर अजूनही त्याच्यापेक्षा जास्त काम करू शकेल. नक्कीच. बघा आता म्हणजे आमचे मार्गदर्शक BM चव्हाण सर, आता खरोखर नाही का आता एक मित्रता आहेत माझे 35-40 वर्षापासून. आता तेव्हा त्यांचं खरोखर नाही ऐकलं तर आता फास्ट ट्रॅकची खरंच हिस्ट्री झाली असती. पण ठीक आहे, काही गोष्टी कालांतराने नाही का लक्षात येते. मला थोडं कामाचा व्याप असल्यामुळे कंपनीत, त्याच्यामुळे मला जमायचं नाही. पण मग आज थोरात साहेबांची जेव्हा मीटिंग होती तेव्हा त्यांनी बोलवलं, राऊत साहेब नाही का तुम्ही फक्त एक सुरुवात करा. मग त्यांचं ऐकून, चव्हाण साहेबांचं ऐकून मी या कामाला चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. आणि खरोखर नाही का मला शेवटपर्यंत जोपर्यंत नाही का मला चालता बोलता येते तोपर्यंत मी या नेट सर्फचं काम सोडणार नाही. आणि चांगले मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे,
जे लोक आता रिटायरमेंट झालेले हो, आहेत हो. त्यांना तुमचा काय संदेश राहील? नाही, त्यांना सांगत नाही आता जर मी 61 आता रिटायर झालो, हा. मी जर काम करू शकतो, असे माझे काही मित्र कंपनीतले आहेत, हा. त्यांना मी संदेश देऊ शकतो. हम्म. तर पण तुम्ही सुद्धा घरी बसल्यापेक्षा नाही का फक्त नातवालाच खेळत बसू नातवाला नका. खेळत बसू नका. हा. एक आपण जर बाहेर नाही का हम्म. जर कंपनीचं आमच्या काम जर केलं हा. तर खरोखर कॅरियर तर तुमचं घडवायचं नाहीच. तुम्हाला पण मग 5-50 हजार रुपये महिना तुम्ही कमवू शकता. बस. एक चांगलं लाईफ नाही का तुम्ही जगू शकता. हा. आणि असं काही इथं बॉस नाही, हा. नेट सर्फ मध्ये कुठलाही बॉस नाही हा. किंवा तुमच्या वेळेचं बंधन नाही. हा. तुम्ही आज नाही केलं तर उद्या तुम्ही डबल काम करायचं. बरं, बरेच लोक रिटायरमेंट नंतर शेती करतात. हा, शेती बरोबर, करतात. हा. तुमची पण 10 एकर शेती आता आहे. माझी 10 एकर शेती होती हा. साहेब. हा. ठीक होतं, शेतीमध्ये मी अडकून गेलो 2-3 वर्षे. हा. हा. पण उत्पन्न म्हणजे काय रे, कसं- चालू होतं आपलं. हा, चालू होतं. पण आता कसं होतं, शेती ही नाही का निसर्गाने नाही का निसर्गाची देणगी आहे. ते- आता कधी पाऊस पडतो, आता कधी कमी पडतो, कधी जास्त पडतो. त्याच्यामध्ये नाही का हे रासायनिक खत एवढे महाग झाले. बरोबर. आणि आज आपले कंपनीचे जर प्रोडक्ट बघितले तर खरोखर शेतकऱ्यांसाठी नाही का एक मोलाची देण आहे. मग आता खरोखर, तुम्ही तुमची शेती स्वतः करता का करायला दिलेली आहे? मी शेती आता साहेब नाही का या वर्षापासून जानेवारी पासून हा. खरोखर बंद केली. मग- आता मला रेखा बंद केली म्हणजे बटाईने दिली का? बटाईन दिली करायला. हा. बटाईन दिली. आता मला इथं टोटली 24 तास वेळ नाही का या नेट सर्फ साठी मला द्यायचा आहे. आणि माझं कॅरियर तर घडवणारच मी. पण अजून ज्या म्हणजे जे तरुण लोक आहेत नाही का, तरुण वर्ग आहे, हा. त्यांचं सुद्धा नाही का मी एक कॅरियर घडवणार आहे बरोबर. अशी माझी इच्छा आहे. मग तुम्ही समाधानी आहात का? हा, समाधानी आहे साहेब हा. नाही का. मला या कंपनीचं म्हणजे प्रोडक्ट एवढे छान आहेत हा. तेव्हापासून या कंपनीचा म्हणजे प्रोडक्ट एवढा रिझल्ट आहे. हा. पण लोक कसं आहे, लोक तेव्हा रासायनिककडे वळले होते. हम्म. आता गव्हर्नमेंटचाच असा नियम आहे बरोबर का आहे. जैविक शेतीकडे वळायला वळा. पाहिजे. आता आम्ही असं ठरवलंय हा. का प्रत्येक गावामध्ये शेती अभियान राबवायचं. हा. जैविक शेती अभियान हा. म्हणजे ही काळाची गरज आहे. विषमुक्त असं शेती आणि विषमुक्त समृद्ध शेतकरी. समृद्ध शेतकरी. तसं महाराष्ट्र सरकारचे राज्यपाल हम्म. आमच्या गावाला सुद्धा भेट देऊन गेले. त्यांची सुद्धा ऊर्जा मला नाही का या मार्गातून मिळाली तर बुवा आपण शेतकऱ्यांना आता जैविक शेतीकडे वळवायला पाहिजे. असं विषमुक्त शेती अभियान राबवलं पाहिजे. सर्व लोकांना जे रासायनिक वापरता शेती नापीक होऊन जाईल. जर नापीक झाल्यानंतर पुढच्या पिढीला नाही का आपण काही तोंड दाखवू शकत नाही. अगदी बरोबर. हो. रावसाहेब, खरंच तुम्ही प्रेरणादायी अशी तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिली आहे आणि तुमच्या या प्रतिक्रियेतून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडेल आणि तो घडावा अशा शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर नाही का. तर मित्रांनो, आता आपण यशोगाथा पाहिलेले आहे. हे होते आमचे नामदेवराव साहेब. नामदेवराव साहेबांनी त्यांचा पूर्ण प्रवास त्यांनी सांगितला. तर आता त्यांनी सांगितलं की मी आता जुलैमध्ये फास्ट ट्रॅक एंट्री माझी न करता माझ्या टीम मधनं कमीत कमी 5 ते 10 लोकांची फास्ट ट्रॅक एंट्री करणार आहे आणि या माध्यमातून मी प्रो व्हाईस कॅप्टन बनणार आहे. त्यामुळं ते नक्कीच हे प्रेरणादायी ठरतं की 61व्या वर्षी जर माणूस टीम मध्ये फास्ट ट्रॅक करू शकतो तर नक्कीच मित्रांनो आता हीच वेळ आहे. जुलैमध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या टीम मधनं 5 फास्ट ट्रॅक करून प्रो व्हाईस कॅप्टन बनू शकता किंवा व्हाईस कॅप्टन बनू शकता. ही संधी आहे आणि ही वेळ, कारण आयुष्यातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. जर हा क्षण आपण नेटसप सोबत आनंदाने घालवला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो नेटसप मध्ये वयाची मर्यादा नाहीये आणि नेटसप मध्ये शिक्षणाची अट नाहीये. तर तुम्ही सुद्धा नेटसप मध्ये 100% यश मिळवू शकता. तर तुम्हाला नेटसप मध्ये यश मिळण्यासाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वांनी आज आमचा चॅनलचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद.